जब सेना खुद को है तो बता के तमाशा क्यों करणार ट्विट करत संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा। देवावरील पूल उचला, ज्याने चुकीचं केलं असेल त्याला भोगावं लागेल। मंत्री भरत गोगावले यांचं सुनील तटकरे यांना ओपन चॅलेंज। डोंगराळे भागातील चिमुरडीची हत्या संतापजनक, केवळ अटक करणं हा भाग नाही, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महिला आयोग काम करणार। रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य। मुंबईत भाजपाचं अब की बार 100 पार, मुंबई मनपासाठी भाजपाच्या अंतर्गत सर्वेत 100+ चा अंदाज। भाजपाचा विरोधी पक्षनेत्यांच्या बालेकिल्ल्यावरही डोळा। वर्ध्यातील हिंगणघाट येथील समाजसेवक प्रदीप आर्ये यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश। आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्याकडून उमेदवाराला शुभेच्छा। भाजपने जाहीर केलेल्या अमोल मोहिते यांना दिल्या शुभेच्छा। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीच्या अहवालातील निरीक्षण समोर, बंद झालेला जुना 7/12 दस्ताला जोडण्यात आला। जुन्या 7/12वर खरेदी करण्यात आल्याचे अहवालात नमूद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज यवतमाळ दौऱ्यावर। बावनकुळे यांच्या यवतमाळ आणि पुसदमध्ये प्रचार सभा। अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा बाहेर आलाच कसा, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका। सरकारमधील लोकच एकमेकांच्या विरोधातील प्रकरणे बाहेर काढत असल्याचा आरोप। सुनील तटकरे यांची वाटचाल भाजपाच्या दिशेने, पार्थ पवार यांना गुंतवण्यात सुनील तटकरे यांचा हात। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा गौप्यस्फोट। सोलापुरात टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी थांबवला। खासदार प्रणिती शिंदेंचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप। अमित ठाकरेंमुळे अखेर सरकारला जाग, 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण। गजानन काळेंची सरकारवर टीका। आज हुतात्मा स्मृती दिन, उद्धव ठाकरे यांनी केलं हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केलं। यावेळी राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात। निवडणुकांनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या बैठका आणि प्रचार सभांचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। बारामतीमध्ये नगर परिषदेच्या प्रचाराचा नारळ फुटणार। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचा आज होणार उद्घाटन। संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या हस्ते होणार उद्घाटन। नागपुरात आजपासून 4 दिवसीय अॅग्रोव्हिजन कार्यक्रमाचं आयोजन। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचं उद्घाटन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री दत्ता भरणे उपस्थित राहणार। पालकमंत्री शंभूराज देसाई आज सातारा जिल्हा दौऱ्यावर। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांची साताऱ्यात महत्त्वाची बैठक। धाराशिवमध्ये आतापर्यंत 35 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। नगराध्यक्ष पदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध। निवडणुकीसाठी 11,18,118 मतदार पात्र। शहरामध्ये तब्बल 58,000 दुबार मतदार। हिंगोलीत 16 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज माघारी। हिंगोलीतील 3ही नगर परिषदेतील 16 उमेदवारांची माघार। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर। यादीत 3 लाख दुबार नावे, एकूण 35,51,469 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। यवतमाळमध्ये 2 दिवसात 15 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला। अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत। रायगडमध्ये मतदानापूर्वीच 6 उमेदवारांची बिनविरोध निवड। राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिकापचे उमेदवारांची विजयी सलामी। वर्ध्यात विविध ठिकाणी कला पथकाद्वारे मतदार जनजागृती। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर। सार्वजनिक ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती। वर्ध्यात सदस्यपदाच्या 3 उमेदवारांनी घेतली माघार। वर्धा, हिंगणघाट आणि देवळी नगर परिषदेमधील उमेदवारांचे अर्ज मागे। राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत। नाशिकमध्ये सैन्य दलाच्या संयुक्त पासिंग आउट परेडचं आयोजन। परेडमध्ये विविध कोर्सेस पूर्ण केलेल्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना बॅजेस आणि ट्रॉफीज प्रदान करण्यात आले।
जाणार आहेत। पुण्यामध्ये एकूण 5 ठिकाणी पे अँड पार्कसाठी अखेर निविदा। दुचाकीसाठी प्रति तास 4 रुपये तर 4 चाकीसाठी 20 रुपये शुल्क आकारले जाणार। वर्ध्यात रेल्वे पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलचा लिलाव प्रथम श्रेणी। न्यायालयाकडून लिलावाचे आदेश। 28 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार लिलाव। समृद्धी महामार्गालगत 12 नवीन ड्रायपोर्ट सुरू होणार। जालना ड्रायपोर्ट 6 महिन्यात सुरू होणार। आता सीईओ कॉन्क्लेव्ह 2025 मधील माहिती। क्रिकेटर सचिन तेंडुलकर ताडोबामध्ये व्याघ्र प्रकल्पाची सफारीसाठी रवाना। सचिन तेंडुलकर सपत्नीक व्याघ्र सफारीसाठी रवाना। मुंबईत न्यायाधीशांच्या खासगी गाडीचे तसेच सरकारी निवास परिसरातील वाहनांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट। कृती गोपनीयतेचा भंग असलेल्या न्यायाधीशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी न्यायाधीश राहुल थोरात यांनी अँटॉप हिल पोलिसांकडे केली तक्रार। विरारच्या डोंगराळ भागातील 3000 कुटुंबांना विद्युत पुरवठा सुरू। गावांसाठी स्वतंत्र 200 ट्रान्सफॉर्मर बसवल्यामुळे त्यांना विद्युत सेवा सुरळीत। मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा वाशीमध्ये अनसिंग शहरात निषेध। जुनी बस स्टँड परिसरात सर्व व्यापारी मंडळी, हिंदू संघटना आणि नागरिकांकडून भव्य निषेध आंदोलन। अमरावतीच्या अचलपूर वीज वितरण कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा। नवीन डिजिटल मीटरला विरोध। जुनेच मीटर कायम ठेवण्याची नागरिकांची मागणी। डोंगराळे प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या। खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा। शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्याकडून हळहळ व्यक्त। छत्रपती संभाजीनगरात खोटे पुरावे देऊन जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या 29 जणांवर गुन्हा। कागदपत्रांमध्ये तारखांची तफावत आणि चुकीची माहिती। वर्ध्यातील आष्टीमध्ये भाजपाचा मोर्चा। 1 दिवसाआड पाणीपुरवठा आणि कचरा संकलन बंदच्या विरोधामध्ये मोर्चा। समस्यांवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा। यवतमाळमध्ये 43 शिवभोजन केंद्रांना 8 महिन्यांपासून पूर्ण अनुदानाचं नाही। 8 महिन्यांपासून केंद्रांना निधीसाठी प्रतीक्षा। पुण्यातील 16 वृद्धांच्या हेळसांडीची चौकशी होणार। 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीची त्वरित स्थापना। वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आदेश। यवतमाळमध्ये नियमांचं उल्लंघन करत अवैध कोळशाचा विक्री सुरू। कोळसा व्यापारी पोलिसांच्या रडारवर। दिल्लीमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 4 जणांचं निलंबन। विद्यार्थ्याच्या सुसाईड नोटमध्ये शिक्षकांवर मानसिक छळाचा आरोप। मुंबई विमानतळावरून वाहतूक सुरू। 6 तासात धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण। बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा चुकीचा वापर। शिक्षण विभागातील 12 कर्मचाऱ्यांचा सहभाग। कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पुणे महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमणाची कारवाई। कात्रज, कोंढवा, मुंढवा परिसरात पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून विशेष न्यायालयात याचिका दाखल। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील खटला रद्द करण्याची याचिका। मुंबईतील हवा प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेची नियमावली जाहीर। नियम मोडणारी बांधकामं प्रकल्पांची कामं बंद करण्याचा पालिकेचा इशारा। वायू प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या विकासकांना काम थांबवण्याची नोटीस। वरळीतील 4 विकासकांना कामे थांबवण्याची पालिकेची नोटीस। नवले पूल परिसरात अपघात रोखण्यासाठी पीएमपीएलचा मोठा निर्णय। कात्रज बोगदा ते चांदणी चौक या मार्गावर वेगाची मर्यादा 30 ठेवण्याचे आदेश। प्रभादेवीच्या पुलाचा खर्च आणखी वाढणार। पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने मागितले 42 कोटी रुपये। नवीन नियमावलीनुसार अधिक पैसे मागितल्याची माहिती। पुण्यात दलित पॅन्थर संघटनेचा स्वारगेट चौकात रास्ता रोको। मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रास्ता रोको। मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक। नागरिक आक्रोश मोर्चा काढत निषेध करतायत। लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्यांवर नजर। सरकारी कर्मचारीच लाभार्थी असल्यास कारवाईचा बडगा। योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची होणार छाननी। पुणे पालिकेच्या आरोग्य विभागातील घोटाळ्याची लोकशाही मराठीकडून पोलखोल। आरोग्य विभागात तब्बल 100 कोटींच्या वर घोटाळा झाल्याचा भाजप नेत्याचा दावा।
छत्रपती संभाजीनगरात मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात. टनामागे 50,000ची घसरण. अपेक्षित दरासाठी आता फेब्रुवारीची आशा. वर्ध्यातील सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रात किसान सन्मान निधीचा थेट प्रक्षेपण आणि मार्गदर्शन. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोट प्रकरणी एनआयएने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून डेटा हस्तगत. दहशतवाद्यांनी फोनमधून डिलीट केलेला डेटा समोर. विषारी भाषणांचे बॉम्ब प्रक्रियेचे ऑडिओ व्हिडिओ मिळालेत. कर्नाटकात सीएम पदावरून पुन्हा वाद पेटला. डीके शिवकुमार यांच्या गटाचे मंत्री आणि आमदार पक्षाच्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीमध्ये काँग्रेस सिद्धरामय्यांना हटवणार का याकडे लक्ष. पंतप्रधान मोदी G20 परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना. दक्षिण आफ्रिकेला 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी G20 परिषदेचं आयोजन. नांदेडच्या लोहा तालुक्यात कापसाच्या शेतात गांजाची लागवड. 6 ते 7 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळ येथे आता ड्रीम सिटी सोसायटीतील ऑनलाईन गॅम्बलिंगचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त. 9 जणांना अटक. 8,27,000 रुपयांचा ऐवज जप्त. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात बॅग चोरी. 2 चोरट्यांना पोलिसांकडून 2 तासात अटक. चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत. वर्धा एसटी बसमध्ये महिलांच्या पर्समधून रोकड आणि दागिने चोरीला. गर्दीचा फायदा घेत 2 वेगवेगळ्या घटनात एकूण 1,94,000चा मुद्देमाल चोरीला. छत्रपती संभाजीनगरात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या ट्रेनी PSIला अटक. आरोपी प्रशिक्षणार्थीला 22 नोव्हेंबरपर्यंत कोठडी. वर्ध्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील 5 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.